ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्यासाठी एक गोड संदेश घेऊन आले आहेत आणि आज तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार राहा आणि हा संदेश तुम्ही मोजून 8 मिनिटे ऐकाल तर तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत स्वामी मदत करतील आणि तुमच्या पाठीशी उभे राहतील. फक्त व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, स्वामींकडे आपण प्रार्थना करायची. हे अनंत शक्तिमान परमेश्वरा, तुझ्या चरणी मी सर्व काही अर्पण करतो. हे परमेश्वरा, तूच या जगाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहार करता आहेस. तुझ्या इच्छेनेच हे विश्व चालते आणि तुझ्या कृपेनेच माझे जीवन सुख शांतीत व्यतीत होते. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्या आशीर्वादाशिवाय व्यर्थ आहे. तूच मला योग्य मार्ग दाखवतोस. तूच माझा सक्का गुरु आहेस आणि सर्वस्व आहेस. तुझ्या चरणी मी माझे अहंकार, स्वार्थ आणि वाईट विचार अर्पण करत आहे. मला शुद्ध, पवित्र आणि शांतचित्त होण्याची कृपा कर. हे देवा, माझ्या कर्मांना तुझ्या आशीर्वादाची साथ लाभू दे. तुझ्या मार्गावर चालण्याचे धैर्य आणि सामर्थ्य मला दे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुझ्या कृपेमुळे मी त्या सर्वांवर मात करील. तुझ्या शक्तीशिवाय मला काही शक्य नाही. तूच मला अंधकारातून प्रकाशाकडे नेतोस. माझ्या जीवनात जी संकट आहेत त्या तुझ्या कृपेने दूर होऊ देत आणि प्रत्येक दिवशी माझ्या हृदयात तुझ्या भक्तीचा दीप प्रज्वलित राहो. माझ्या कुटुंबावर आणि मित्रांवर तुझा आशीर्वाद असू दे. त्यांना सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी दे. आम्हा सर्वांना तुझ्या पवित्र मार्गावर चालण्याची शक्ती मिळवू दे. तुझ्या कृपेनेच आम्ही जीवनात यशस्वी होऊ. हे परमेश्वरा, तुझी कृपा सदैव माझ्या जीवनात राहो. मला मोह, मत्सर आणि लोभांपासून मुक्त होण्याचे सामर्थ्य दे. हीच प्रार्थना तुम्ही स्वामींकडे करायची. बघा, स्वामी तुम्हाला नक्कीच गोड आशीर्वाद देतील आणि त्याने तुमची सगळी संकट ही नाहीशी होऊन जातील. ईश्वरावर विश्वास ठेवा, तो सर्व काही व्यवस्थित करील. जेव्हा आपण आपल्या जीवनातील कठीण क्षणांमध्ये असतो तेव्हा अनेकदा आपण घाबरलेलो किंवा असहाय वाटते. परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की भगवान नेहमी आपल्या सोबत असतात आणि आपल्या समस्यांचे समाधान ते जाणतात. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा तो हळूहळू प्रत्येक समस्येचे समाधान करतो आणि आम्हाला योग्य मार्गदर्शन करतो. आपल्याला फक्त धैर्य आणि विश्वास टिकवायचा आहे. प्रत्येक अडचणीच्या मागे एक ईश्वरीय योजना असते आणि स्वामी ती योजना बनवत असतात. म्हणून जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीण गोष्टीमध्ये स्वामींकडून दिलेली आव्हाने असतात, ज्यांचा उद्देश आपल्याला मजबूत आणि अधिक समजदार बनवणे आहे. प्रत्येक अडचण आपल्याला काही ना काहीतरी शिकवते आणि ईश्वराचा हेतू असतो की आपण त्या आव्हानांचा सामना करून पुढे जावे आणि जीवनामध्ये भरपूर मोठ्या प्रगती पथावर पोहोचावे. मग प्रत्येक अडचणीच्या नंतर आपल्याला एक नवीन अनुभव आणि ताकद मिळत असते, जे आपले जीवन अधिक चांगले बनवते. भगवानाच्या इच्छेतच खरी शांती आहे. जेव्हा आपण भगवानाची इच्छा स्वीकारतो तेव्हा आपल्याला खरी शांती मिळते. अनेक वेळा आपण आपल्या इच्छांवर आणि उद्दिष्टांवर धाव घेत असतो, पण स्वामींच्या इच्छेशिवाय आपल्याला खरी समाधान मिळत नाही. म्हणून आपल्याला आपल्या इच्छांना स्वामींच्या इच्छेशी जुळवून चालावे लागेल, कारण त्यांची योजना आपल्यासाठी सर्वोत्तम असते आणि ते आपल्यासाठी चांगलंच करणार असतात. म्हणून ईश्वर तुम्हाला कधीही एकटा सोडणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. कोणतीही परिस्थिती असो, स्वामी कधीही आपल्या भक्तांना एकटा सोडत नाहीत. ते प्रत्येक वेळी आपल्या सोबत असतात, आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपली रक्षा करतात. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपण अगदी एकटे आहोत तेव्हा देखील स्वामींचा हात आपल्यावर असतो आणि त्यांची साथ आपल्याला प्रत्येक संकटातही साहस आणि शक्ती देते. म्हणून प्रत्येक संघर्षानंतर स्वामींनी तुम्हाला आणखी मजबूत करत असतात. जीवनात येणाऱ्या आव्हानां आणि संघर्षांमुळे आपण फक्त तपासले जात नाही तर आणखी मजबूत देखील बनतो. स्वामी आपल्या धैर्याची आणि शक्तीची परीक्षा घेत आहेत, ज्यामुळे आपण आगामी काळात आणखी चांगल्या प्रकारे त्या कठीणाईंचा सामना करू शकतो. संघर्ष आपल्याला तोडत नाही
तर आपल्याला नवीन उंची गाठण्यासाठी तयार करतोय. धैर्य ठेवा. स्वामींच्या योजनेवर विश्वास ठेवा. स्वामींची योजने नेहमी वेळेत अंमलात आणते आणि आपल्याला फक्त धैर्य ठेवावे लागते आणि त्यांच्या योजनेवर विश्वास ठेवावा लागतो. अनेक वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या प्रार्थनांचा उत्तर हे मिळत नाहीये, परंतु सत्य हे आहे की स्वामी हे सर्व काही योग्य वेळी करतात. जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा स्वामी आपल्यासाठी ते दरवाजे उघडतील आणि जे आपण नेहमी पाहण्याची अपेक्षा करतो ते आपल्याला नक्कीच मिळेल. म्हणून ईश्वराकडे सर्वांसाठी एक विशेष योजना असते, ती तुम्ही समजून घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनासाठी स्वामींनी एक विशेष योजना तयार केली आहे. आपण कितीही संकटातून जात असलो तरी स्वामींची योजना नेहमी आपल्या भल्यासाठी असते. ते आपल्याला आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. आपल्याला फक्त स्वामींवर विश्वास ठेवावा लागतो की ते आपल्याला योग्य मार्गावर नेतील. म्हणून जेव्हा काही व्यवस्थित होत नाही तेव्हा देखील ईश्वराच्या मार्गावर तुम्ही नक्कीच राहिलं पाहिजे. जीवनात अनेकदा आपल्याला असे वाटते की सर्व काही उलट होत आहे आणि आपण हार मानण्याच्या काठावर आहोत, परंतु हा तो काळ असतो जेव्हा आपल्याला स्वामींच्या मार्गावर ते आपण चाललं पाहिजे आणि स्वामींच्या मार्गावर चालल्याने आपल्याला त्याला मार्गदर्शन मिळते, जे आपल्याला आपल्या समस्यांपासून बाहेर काढण्यात मदत करते. कठीण काळातही स्वामींचा साथ कधीच सोडू नका. स्वामींची प्रार्थना करा, तो तुमच्या हृदयाची नक्कीच हाक ऐकत असतो. स्वामी खूप दयाळू आहेत. प्रार्थना हे एक माध्यम आहे ज्याद्वारे आपण स्वामींशी संवाद साधतो. जेव्हा आपण स्वामींची प्रार्थना करतो तेव्हा ते आपली गोष्ट ऐकतात आणि आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या प्रार्थनेचं उत्तर लगेच मिळत नसले तरी स्वामी आपल्या प्रार्थनांना ऐकतात आणि उत्तर देण्यासाठी योग्य वेळाची वाट पाहतात. त्यामुळे प्रार्थना करत राहा, कारण भगवान आपल्या हृदयाचा आवाज ऐकतात. भगवानांच्या शक्तीने कोणतीही परिस्थिती अशक्य नाही. भगवानांची शक्ती अनंत आहे आणि त्यांच्या सोबत काहीही अशक्य नाही. जीवनात कितीही मोठी समस्या असो, भगवानाकडे त्यांचे समाधान असते. आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो आणि त्यांच्या शक्तीवर भरोसा ठेवावा लागतो. त्यांच्या शक्तीने आपण प्रत्येक कठीणाई पार नक्कीच करू शकतो आणि ईश्वराच्या कृपेने प्रत्येक अडथळा तुमच्या जीवनातील दूर होऊ शकतो. स्वामींच्या कृपेने आपली जीवनात येणारी प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. जेव्हा आपण भगवानाशी जोडले जातो आणि त्यांची कृपा अनुभवतो तेव्हा आपल्याला त्या संकटातून भरपूर मोठी संकट जरी असली तरी ती लहान वाटायला लागतात आणि स्वामींची कृपा आपल्याला त्या शक्तीने भरून टाकते, जे आपल्याला प्रत्येक विपरीत परिस्थितीत लढण्याची आणि जिंकण्याची ताकद देत असते. आणि पूर्णपणे आपण त्या ताकदीवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा. स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास ठेवणे तुम्हाला कधी हरवू देणार नाही. जीवनात अनेक वेळा हारण्याची परिस्थिती येऊ शकते, परंतु जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला कधीही हरवू देत नाही. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला योग्य दिशा दर्शवतात आणि आपल्याला त्या स्थानापर्यंत पोहोचवतात जिथे आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला जावे लागणारच आहे. विश्वास ही ती शक्ती आहे जी आपल्याला प्रत्येक कठीणाईत विजयी बनवत असते आणि आपल्याला जीवनामध्ये यशस्वी करत असते. म्हणून जे काही होते ते स्वामींच्या इच्छेने होते. प्रत्येक घटना जी आपल्या जीवनात घडते ती स्वामींच्या इच्छेने घडते. ते चांगले असो किंवा वाईट, सर्व काही स्वामींच्या योजनांचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक परिस्थितीला स्वामींच्या इच्छेच्या रूपात स्वीकारणे आणि त्यांचा आभार मानणे आवश्यक आहे, कारण ते जे करतात ते आपल्याला भल्यासाठी करत असतात हे आपण समजून घेतले पाहिजे. ईश्वराकडे प्रत्येक समस्येचे समाधान असते. जेव्हा आपण कोणत्या तरी समस्येशी झगडत असतो तेव्हा आपल्याला हे विसरू नये की ईश्वराकडे प्रत्येक समस्येचे समाधान असते. आपण कितीही प्रयत्न केले तरी आपल्या मर्यादित समज आणि क्षमतांमुळे प्रत्येक समस्येचे समाधान मिळवणे शक्य नसते. स्वामी सर्वज्ञ आहेत. ते आपल्या प्रत्येक प्रश्नाचे आणि समस्येचे उत्तर जाणतात. आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो की ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आणि आपल्याला आपल्या संकटातून बाहेर नक्कीच काढतील. म्हणून स्वामी तुमची संरक्षण नेहमी करतील. आपल्याला किती कठीणाईचा सामना करावा लागला तरी स्वामी नेहमी आपली रक्षा करतात. ते आपल्या सोबत असतात, आपल्या पाठीशी असतात आणि त्यांचं अभयवचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग आपल्याला प्रत्येक संकटातून सुरक्षित ठेवत असतात आणि आपल्याला विपत्तीतून वाचवत असतात. आपल्याला स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा
लागणारच आहे की ते आपल्याला कधीही कोणत्याही धोक्यातून परिस्थिती एकटी सोडणार नाहीत. त्यांचे संरक्षण आपल्याला मानसिक शांती आणि सुरक्षिततेचा अनुभव देत असतो. म्हणून ईश्वराच्या मार्गावर चालण्याने जीवनात खरा आनंद मिळत असतो. जीवनात खरा आनंद आणि संतोष तेव्हाच मिळतो जेव्हा आपण स्वामींच्या सांगितलेल्या मार्गावर चालतो. भलेही भौतिक सुख आपल्याला क्षणिक आनंद देऊ शकतात, परंतु भगवानाशी जोडल्याने आपल्याला अनंतहित शांती आणि संतोष मिळतो, जो कधीही संपत नाही. स्वामींच्या मार्गावर चालल्याने आपल्याला जीवनाचे खरे अर्थ समजतात आणि आपण खरेच आनंदी होतो. म्हणून प्रत्येक परीक्षा ही स्वामींनेच एक आशीर्वाद असते. स्वामी ज्या परीक्षा घेतात त्या आपल्या जीवनासाठी आशीर्वाद असतात. त्या परीक्षा आपल्याला आणखी चांगला मनुष्य बनण्याची संधी देतात. कठीण काळ आपल्याला आपल्या खरी क्षमता समजून देतो आणि आपल्याला आत्मनिर्भर बनवतो. जेव्हा आपण या परीक्षा उत्तीर्ण करतो तेव्हा आपल्याला स्वामींच्या आशीर्वादात मोठ्या यशाची आणि आनंदाची प्राप्ती होते. ईश्वर तुम्हाला जे काही देतो ते तुमच्यासाठी सर्वोत्तम असते. म्हणून आपल्याला तेच स्वामी देतात जे आपल्यासाठी सर्वात योग्य आणि उपयुक्त असते. अनेक वेळा आपल्याला हवे असते की ती प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, पण स्वामी जाणतात की आपल्याला काय आणि केव्हा हवे आहे. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा योग्य काळ असतो. म्हणून आपल्याला स्वामींकडून मिळालेल्या भेटी आणि संधींबद्दल कृतज्ञ राहावे लागते, कारण त्या आपल्याला योग्य वेळी योग्य दिशेत नेतात. म्हणून स्वामींचा वेळ सर्वोत्तम वेळ असतो. स्वामींचा वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळा असतो. आपण अनेक वेळा घाईत नसतो, पण हवे असते की आपल्या इच्छांनी तात्काळ पूर्तता होईल, परंतु स्वामी प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत घडू देतात. त्यांचा वेळ सर्वोत्तम असतो, कारण ते जाणतात की कधी आपल्याला काय मिळायला हवे. जेव्हा आपण धैर्याने भगवानाच्या वेळाची वाट पाहतो तेव्हा आपल्याला सर्वात चांगला परिणाम मिळतो आणि सर्वात चांगले फळही मिळत असते. म्हणून ईश्वरासोबत काहीही अशक्य नाही. जीवनात जेव्हा आपल्याला एखाद्या समस्याचे समाधान अशक्य वाटते तेव्हा आपल्याला हे लक्षात ठेवावे लागते की स्वामींसाठी काहीही अशक्य नाही. त्यांची शक्ती अनंत आहे आणि त्यांच्या कृपेने प्रत्येक कठीणाई दूर होऊ शकते. जरी ती मोठी आजार असेल, आर्थिक संकट असेल किंवा अन्य कोणत्याही समस्या असेल, तरी स्वामींच्या मदतीने आपण प्रत्येक समस्येवर मात करू शकतो. त्यांच्या सह अस्तित्वामुळे आपल्याला कोणतेही अशक्य काम शक्य वाटायला लागते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, तो तुमच्या भविष्याला सावरत असतो. म्हणून स्वामींची आपण निर्मळ मनाने भक्ती करायची. जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला आपल्या भविष्याबद्दल चिंतित होण्याची आवश्यकता नसते. स्वामी आपली प्रत्येक आवश्यकता आणि प्रत्येक पायऱ्यांचा विचार करतात. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला आपल्या भविष्याच्या तयारीसाठी तयार करते आणि आपल्याला दिशा दाखवते. जिकडे आपण जाऊ शकतो, आपल्याला फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण ते आपल्या जीवनाला सर्वात सुंदर पद्धतीने सावरत असतात. ईश्वराने तुम्हाला जे काही दिले आहे त्याबद्दल आभारी राहा. ईश्वराने आपल्याला जे काही दिले ते लहान किंवा मोठे असो, त्याबद्दल आपल्याला नेहमी आभारी राहावे लागते. आभाराची भावना आपल्याला संतोष आणि आनंद अनुभवते. जेव्हा आपण भगवानाने दिलेल्या आशीर्वादांबद्दल आभार व्यक्त करतो तेव्हा भगवान आपल्याला आणखी आणि अधिक आशीर्वाद देतात. त्यांचे दिलेले प्रत्येक उपहार आपले जीवन अधिक चांगले बनवते आणि आपल्याला आनंदी ठेवते. म्हणून भगवान तुमच्या प्रत्येक पायरीवर तुमच्या सोबत आहेत. आपण जीवनात कितीही कठीणाईचा सामना करीत असलो तरी भगवान प्रत्येक पायरीवर तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्बल समजता किंवा तुम्हाला असे वाटते की तुम्ही एकटे आहात, तेव्हा लक्षात ठेवा की भगवान नेहमी तुमच्या सोबत चालत आहेत. ते तुम्हाला आधार देत आहेत, तुम्हाला पुढे ढकलत आहेत आणि तुम्हाला ती शक्ती देत आहेत, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक समस्याचा सामना करू शकता. आणि प्रत्येक कठीणाईच्या मागे भगवानाचा एक मोठा उद्देश असतो. जीवनात येणाऱ्या प्रत्येक कठीणाई भगवानाच्या योजनेचा भाग असतो. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक आव्हान आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी आणि चांगला बनवण्यासाठी येते. आणि भगवानाचा उद्देश आपल्याला अधिक आत्मनिर्भर, धैर्यवान आणि मजबूत बनवणे असतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणत्याही कठीणाईचा सामना करता तेव्हा त्याला स्वामींकडून एक संधी मानावे, जी तुम्हाला काही महत्त्वाचे शिकवायला आले आहे आणि स्वामी तुम्हाला काहीतरी शिकवू इच्छित आहे. म्हणून स्वामींचा मार्ग सर्वात योग्य मार्ग आहे. स्वामींचा मार्ग नेहमी योग्य असतो. भलेही तो आपल्याला त्वरित समजत नसेल तरी जीवनात अनेक वेळा आपल्याला वाटते की आपल्या योजना योग्य आहेत, परंतु स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला योग्य दिशेत घेऊन जाते आणि त्यांच्या मार्गावर चालल्याने
आपण चुकांपासून वाचतो आणि जीवनात खरे यश प्राप्त करतो. आपल्याला फक्त त्यांच्या मार्गावर विश्वास ठेवावा लागतो आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करावे लागते. म्हणून स्वामींच्या कृपेने काहीही अशक्य नाही. जेव्हा आपल्याला स्वामींची कृपा प्राप्त होते तेव्हा कोणतीही गोष्ट आणि कोणतेही तुमच्यावर संकट आपल्यासाठी मोठे राहत नाही. त्यांची कृपा आपल्याला ती शक्ती आणि संबल देते आणि ज्यामुळे आपण अशक्य गोष्टींना सुद्धा शक्य बनवू शकतो. जीवनात कितीही कठीणाई आली ना तरी भगवानाच्या कृपेने आपण त्यांना पार करू शकतो. यांची कृपा आपल्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद असते, जे आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये विजय प्राप्त करून देत असते आणि आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये न हारण्यासाठी मदत करत असते. म्हणून ईश्वर तुमच्या मेहनतीचा आणि धैर्याचं फलित जरूर देईल. फक्त विश्वास ठेवा. भगवान नेहमी तुमची मेहनत पाहतात आणि तिचा फलित देतात. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपली मेहनत व्यर्थ जाते, पण स्वामींकडे सर्व काही योग्य वेळेला असते. धैर्य आणि सतत प्रयत्न करत राहा, कारण स्वामी प्रत्येक व्यक्तीला पुरस्कृत करतात. जो प्रामाणिकपणे मेहनत करतो त्यांच्या योजनेत कोणतीही देरी नसते आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते तुम्हाला सर्व काही देतात, जे तुमच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा. त्यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत. जीवनाच्या प्रत्येक उतार चढावात जेव्हा तुम्ही हिंमत हारू लागता तेव्हा लक्षात ठेवा की स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहेत आणि तुमच्या परिस्थिती कितीही असोत, भगवान त्या काळात तुम्हाला सांभाळत आहेत आणि त्यांचे आशीर्वाद एक अदृश्य शक्ती म्हणून सदैव तुमचे रक्षण करतात. या विश्वासाने जगा की स्वामी तुमच्या मागे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही प्रत्येक अडचण पार करू शकता. बघा, तुमच्या जीवनाला एक नवी संजीवनी मिळेल आणि एक नवीन जीवन तुम्ही चांगल्या प्रकारे जगू शकाल. म्हणून स्वामींकडे प्रार्थना करा, ते तुम्हाला शक्ती देतील. प्रार्थनेपेक्षा मोठी काही ताकद नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला कमकुवत समजता तेव्हा भगवानाच्याकडे प्रार्थना करा, कारण प्रार्थनेद्वारे तुम्ही भगवानाशी जोडता आणि प्रार्थना तुम्हाला आंतरिक शक्ती आणि शांती प्रदान करते. भगवान तुम्ही तुमची प्रार्थना ऐकतात आणि तुम्हाला प्रत्येक विपत्तीसाठी लढण्याची हिंमत आणि शक्ती देतात. त्यांच्या शक्तीने तुम्हाला कधीही हाराचा सामना करावा लागणार नाही. फक्त प्रार्थनेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. तो प्रामाणिकपणा आणि निस्वार्थपणा असला की सर्व काही प्राप्त होणार आहे. बघा, ईश्वर तुम्हाला कधीही हारू देणार नाही. स्वामी कधीही त्यांच्या भक्तांना हारू देत नाही. जेव्हा तुम्ही जीवनात अडचणींचा सामना करता तेव्हा लक्षात ठेवा की स्वामी नेहमी तुम्हाला मदत करण्यास तयार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत विजय मिळवून देतील. ते तुम्हाला सशक्त करतात, तुम्हाला प्रत्येक आव्हानांचा सामना करण्याची हिंमत देतात आणि स्वामींच्या सोबत राहिल्यास तुम्ही कधीही हारू शकत नाही. म्हणून स्वामींचे आशीर्वाद प्रत्येक दिवस नवीन असतात. स्वामींचे आशीर्वाद आपल्याला प्रत्येक दिवशी एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करतात. प्रत्येक दिवशी त्यांच्या आशीर्वादाचा अनुभव घेतल्याने आपल्याला हे लक्षात येते की स्वामी नेहमी आपल्या भल्यासाठी काम करत आहेत. जेव्हा तुम्ही प्रत्येक सकाळी उठता तेव्हा स्वामींचे आभार व्यक्त करा, कारण त्यांचे आशीर्वाद प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनात नवी शक्यता उघडतात आणि त्यांच्यासोबत प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी असते. म्हणून स्वामींकडे सर्वात योग्य वेळ आहे. फक्त धैर्य ठेवा. स्वामींचा वेळ नेहमी सर्वात योग्य असतो. जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्या प्रार्थनांचा उत्तर मिळत नाही तेव्हा आपल्याला धैर्य ठेवण्याची आवश्यकता असते. स्वामी आपल्या प्रत्येक प्रार्थना ऐकतात आणि त्यांचे उत्तर योग्य त्या वेळेत देत असतात आणि त्यांच्याकडे सर्व गोष्टींना एक योग्य वेळ असते आणि जेव्हा तो वेळ येतो तेव्हा आपल्याला मिळवतात आणि जे आपल्यासाठी सर्वोत्तम असते. धैर्य ठेवा आणि भगवानाच्या वेळेची वाट पहा, कारण त्यांचा वेळ हा सर्वोत्तम असतो आणि प्रत्येकासाठी छान असतो. म्हणून स्वामींचे प्रेम कधीच संपत नाही. स्वामींचे प्रेम असीमित आणि अनंत आहे. हे असे प्रेम जे कधीच बदलत नाही आणि कळत कधीच समाप्त होत नाही. पण आपण कितीही चुका केल्या तरी स्वामी कधीही आपल्याला सोडत नाहीत. त्यांचे प्रेम सदैव आपल्या सोबत राहते, आपल्याला सांभाळते, आपल्या चुका माफ करते आणि आपल्याला नवीन सुरुवात करण्याची संधी देते. त्यांच्या प्रेमासह आपल्याला जीवनात कधीच एकटेपणा जाणवत नाही, कारण त्यांचे प्रेम नेहमी आपल्याला घेऊन राहते आणि स्वामींसोबत प्रत्येक असंभव गोष्ट शक्य होते. जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात तेव्हा कोणतीही आव्हानं किंवा अडचण आपल्याला हरवू शकत नाही. त्यांच्या शक्ती आणि आशीर्वादाने प्रत्येक असंभव गोष्ट शक्य होते. आपल्याला फक्त आपल्या विश्वासाला मजबूत ठेवावे लागते आणि भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवावा लागतो. त्यांच्यासोबत असताना
आपल्याला कोणत्याही परिस्थितीची भीती वाटण्याची आवश्यकता नाही, कारण स्वामींसाठी काहीही असंभव नाही. त्यांच्या शक्तीत प्रत्येक समस्येचे समाधान लपलेले आहे आणि स्वामींशिवाय काही पूर्ण देखील होत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जीवनात किती उपलब्ध्या मिळाल्या तरी जर भगवानासोबत संबंध नसेल तर सर्व काही अपूर्ण वाटते. स्वामींशिवाय जीवनाचे खरे उद्दिष्ट समजत नाही आणि स्वामींसोबतच आपल्याला खरी संतुष्टी आणि आनंद मिळतो. त्यांची उपस्थिती आपल्या जीवनाला पूर्ण आणि समृद्ध बनवते. त्यामुळे आपण कितीही यशस्वी असलो तरी स्वामींशिवाय ती यशस्वीता रिकामी असते, हे लक्षात घ्या. आणि स्वामींवर विश्वास ठेवा. ते नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत आणि सर्व काही करू इच्छित आहेत. स्वामी कधीही तुम्हाला सोडत नाहीत. ते प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतात. जेव्हा तुम्हाला असे वाटते की कोणताही तुम्हाला मदत करत नाही, तेव्हा लक्षात ठेवा की स्वामी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. ते तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकतात, प्रत्येक गरज समजतात आणि प्रत्येक वेळी तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांचा विश्वास तुमच्या जीवनात स्थिरता आणि शांती आणत असतो, हे लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवा. नक्कीच स्वामींचा अनुभव तुम्हाला येईल. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.